नमस्कार. मी जया काळे. तपसेवा सुमिरन साधनेची एक छोटीशी साधक. मी 18 वर्षापूर्वी डोकेदुखीनं खूप त्रस्त होती. इतकं डोकं दुखायचं की कोणाशी बोलायची इच्छा होत नव्हती. 2-2 दिवस झोपून राहत होती आणि पूर्ण इथून मागे मग जायचं ते डोकं. आणि गोळी हा एकच इलाज होता. म्हणजे डोकं दुखलं की बिलकुल असं व्हायचं की आता काय करावं काय नाही. मग मी गोळ्या घ्यायची. कोणत्या कोणत्या गोळ्या, पॅनामॅक्स, कधी ब्रुफेन, कॉम्बीफ्लाम ह्या गोळ्या घ्यायची आणि त्यानंही नाही बसलं तर मग दवाखान्यात जायची. दवाखाना कित्येक वर्ष केला? 18 वर्ष. 18 ते 20 वर्ष दवाखान्यात गोळ्या आणि गोळ्या घेणे, इंजेक्शन घेणे, सीटी स्कॅन करा, एम-आर-आय करा, त्याच्यामध्ये काही निघायचं नाही. पण डोकं मात्र दुखायचं. आणि आता काय लक्षात येते जर मी मागे पाहिलं तर, की मी गोळ्या घेऊन फक्त ते दुखणं दाबायची. ते सिम्प्टम्स फक्त दिसायचे नाही. म्हणजे जे लक्षणं आहेत ते दिसत नव्हते, पण डोकं दुखणं सुरूच राहायचं. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, की डोकं दुखणं सुरू. असं कित्येक वर्ष? 18 वर्ष. तरी पण समजत नव्हतं, की याच्यात चुकते कुठे? असं वाटायचं, की एवढे डॉक्टर आहे, एवढ्या इंजेक्शन गोळ्या आहेत. मग ते गोळ्या घ्या, मग कधी-कधी पंचकर्म करा, कधी प्राणायाम करा, कधी अजून दुसरे काही प्रयोग करून पहा, कधी ॲक्युप्रेशर करा, कधी ते सुजोग करा, असे काय वेगवेगळे विविध प्रकारचे प्रयोग करायचे. पण रूट कॉज काही कळला नव्हता. मूळ कारण चूक कुठे झाली, की मूल में भूल हो गई असं मी म्हणते. म्हणजे ज्या शरीरामध्ये मल होता, घाण होती ती काढलीच नाही आणि फक्त काय करायचं, की गोळ्या घ्यायच्या आणि ते दाबून टाकायचे सिम्प्टम्स आणि पुन्हा डोकेदुखी सुरू. आता 5 वर्ष झाले एकदा सुद्धा डोकं दुखलं नाही. मी ही साधना सुरू केली तपसेवा सुमिरनची. 5 वर्ष पूर्ण झाले. बामची शिशीचा सुद्धा खर्च झाला नाही. म्हणजे पैसे वाचले, वेळ वाचला आणि औषधी गोळ्या घेतल्यामुळे जी शरीराची हानी झाली, ती हानी पण भरून निघाली. तर हे समजणं अतिशय गरजेचं आहे, की काय केलं? रोज 2 टाईम एनिमा घेतला. कधी-कधी 3 वेळाही घेतला. त्याच्यानंतर ग्रीन ज्यूस सुरू केला सकाळी. 11 वाजेपर्यंत पोटात पाणी पण नाही म्हणजे प्यायची. काहीच नाही करायची. मग फळं खाणं सुरू केले भरपूर. सॅलड खाणं सुरू केलं. संध्याकाळचं जेवण टोटली चेंज केलं. भाजीचं प्रमाण वाढवून दिलं आणि भाजी खायची जास्त आणि 2-3 ज्यूस घ्यायचे. म्हणजे एक काकडी, कारलं, टमाट्याचा ज्यूस घ्यायला लागली. तर काय झालं, की ते मूळ जे कारण होतं म्हणजे जी पोटामध्ये खराबी होती, जिथे मळ होता त्याच्यामुळे ते गॅसेस तयार व्हायचे आणि गॅसेस तयार झाले, की ते डोक्यात जायचे आणि डोक्यात गेले, की डोकं दुखायचं. जो आपला वीक पोर्शन असतो तोच दुखायला लागतो आणि असं कित्येक वर्ष झालं? 18 ते 20 वर्ष. म्हणजेच काय होतं, की गोळ्या हा काही इलाज नाही. एम-आर-आय, सीटी स्कॅनमध्ये आपण म्हणतो, पण काही असं काही निघत नाही किंवा निघालं तरी त्याचं आपल्याला किती त्याचे फाइंडिंग्स केले तरी फारसा फरक पडत नाही. फक्त काही दिवसापुरतं जुगाड आहे, एक मॅनेजमेंट आहे, क्युअर नाहीये. एक मॅनेजमेंट आहे, की तुमचं आता तुम्हाला पेपरच द्यायला जायचं आहे आणि खूप डोकं दुखत आहे, तर गोळी घ्या आणि पेपर द्यायला जा. मी लेक्चरर असल्यामुळे मला पिरियडवर जावं लागायचं, तर मला असं वाटायचं लवकर बसलं पाहिजे. म्हणून मी पटकन गोळी घ्यायची आणि अर्ध्या तासात डोकं बसून जायचं. पण काय व्हायचं, की डोकं बसायचं नाही, त्याचे सिम्प्टम्स बंद व्हायचे. म्हणजे गोळी काय करते, सप्रेस करते. तुमचे जे लक्षणं आहेत ते सप्रेस करते. ते इलाज नाही. हे समजून घेणं हे खरं ज्ञान आहे. मला कळलं. 5 वर्ष मी माझी लाईफस्टाईल चेंज केली, पूर्ण जीवनशैली बदलली आणि आता कित्येक लोकांचे डोके बसले. म्हणजे माझ्या चुलत बहिणी आहेत, काही माझे अजून जवळचे नातेवाईक आहे, मित्र-मैत्रिणी आहे, ज्यांनी पण प्रामाणिकपणे ही साधना फॉलो केली आणि तीनही सूत्र असं नाही की नुसतं खाण्यापिण्याचं. सेवा पण आवश्यक आहे जीवनामध्ये. सुमिरन म्हणजे ध्यानाला बसणं पण आवश्यक आहे. ध्यानाला बसणं सुरू केलं आणि माझ्या जीवनात जे काही संताप किंवा काळज्या किंवा काही असतील त्याची जबाबदार मी पहिले दुसऱ्यांना पकडायची, दुसऱ्यांवर दोष द्यायची. आता माझ्या लक्षात आलं, की प्रत्येक इफ यू वॉन्ट हेल ऑर हेवन, इट डिपेंड्स ऑन यू, व्हेअर टू लिव्ह. कारण की तुमचं मन सगळ्यात महत्त्वाचं आहे. मनाला डिटॉक्सिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे. आपल्या मनात कोणाबद्दल घृणा, द्वेष, नकारार्थी विचार हे नसले आणि ध्यान जर केलं दोन्ही टाईम अंघोळ, वमन, एनिमा ह्या सगळ्या गोष्टी, शुद्धिक्रिया हे सगळं समजून घेतलं. ते खूप सारे पुस्तकं वाचले आणि सातत्यानं वाचत राहते, ऐकत राहते. अजूनही पण अभ्यास संपला नाही. एक छोटीशी साधक आहे तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते, की या
आता 16 ते 20 नोव्हेंबर आमचं शिबिर आहे 5 दिवसाचं. समजून घ्या 5 दिवसात आणि एक रोगमुक्त दिवाळी यावेळेसची साजरी करा. धन्यवाद.